आता आपण बघा टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। सकाळपासून अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी। दिवसभर बारामतीतील विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। भाजप स्थापना दिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली आहे। यावेळी मंत्री बावनकुळे, नितीन गडकरींची उपस्थिती। मला एसनशी नाव दिले, मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली, शिंदेंचा हल्ला। काही नेत्यांचा चेहरा भोळा आणि भानगडी सोळा। कोल्हापूर जिल्ह्यानं अशा नेत्यांना तडीपार केलं। एकनाथ शिंदेंचा सतेज पाटलांवर नाव न घेता निशाणा। कोकाटेंच्या विधानावर अजितदादा अनभिज्ञ। कोकाटे नेमकं काय बोलले माहित नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कोकाटेंचं वक्तव्य। स्टेट बँक कर्मचाऱ्याने राज यांचे आभार मानले। आभार मानणाऱ्या कर्मचाऱ्याचं फोन संभाषण। देशपांडेंकडून ट्विट। मनसेच्या बाबतीत खोटे नरेटिव्ह पसरवले जातात, आंदोलन यशस्वी झालं तरी सुरू ठेवायचं का? संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। आस्थापनातील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना निर्देश। सुनील केदार राहुल गांधींना 24 तासात काढलं होतं, मात्र कोकाटे लाडके मंत्री असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका।